नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, रेअर अर्थ मॅग्नेट्सला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट स्वतः गव्हर्नमेंटकडून आलेली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा अपडेट रेअर अर्थ मॅग्नेट्सचा पूर्ण डिटेलमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की हा जो रेअर अर्थ मॅग्नेट्स आहे हा किती इम्पॉर्टंट आहे आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस जसे की रिन्युएबल एनर्जी, तसेच आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल आणि आपल्या डिफेन्स सेक्टरसाठी किती इम्पॉर्टंट आहे हा रेअर अर्थ मॅग्नेट्स, हा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि मित्रांनो, एवढेच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. सेंटर नोटिफाई ₹7,280 कोटी स्कीम टू बूस्ट डोमेस्टिक रेअर अर्थ मॅग्नेट्स प्रोडक्शन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाची इम्पोर्टवरील डिपेंडन्सी कमी करण्याचा प्रयत्न करत असताना मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीने रेअर अर्थवरील परमनंट मॅग्नेट्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रमोट करण्यासाठी 7,280 कोटी रुपयांची न्यू इन्सेंटिव्ह स्कीम अधिसूचित केली आहे, जी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस, इलेक्ट्रिक व्हेकल तसेच रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा पार्ट असलेल्या वाईन टर्बाइन, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स इक्विपमेंटसाठी एक क्रिटिकल इनपुट आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथून समजले असेल की हा रेअर अर्थ किती इम्पॉर्टंट आहे बिझनेसेससाठी. या अपडेटवरून आतापर्यंत तुम्ही समजले असेल. आणि मित्रांनो, या स्कीमच्या अंडर सिंटर्ड NDFEB म्हणजे न्यू डायनॅमियम आयरन बोरॉन मॅग्नेट्सचे उत्पादक 2,150 रुपये पर किलोग्रॅमपर्यंत सेल्स लिंक इन्सेंटिव्हसाठी इलिजिबल असतील. कंपन्यांनी त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी सेटअप केल्यानंतर आणि कमिशन केल्यानंतर हे इन्सेंटिव्ह दिले जाईल, जेणेकरून बेनिफिट्स ॲक्च्युअल प्रोडक्शनशी जोडले जातील याची खात्री होईल. आणि मित्रांनो, प्रोजेक्टच्या स्केलनुसार सेल्स लिंक पे आउट 645 कोटी रुपये ते 1,290 कोटी रुपयेपर्यंत मर्यादित असतील. या व्यतिरिक्त सरकारने असेही म्हटले आहे की मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीजच्या सेटअपला सपोर्ट देण्यासाठी 75 ते 150 कोटी रुपये कॅपिटल सबसिडरी सपोर्ट देईल. आणि मित्रांनो, क्वालिफाय होण्यासाठी कंपन्यांना त्यांच्या निर्मितीच्या कॅपॅसिटीनुसार मिनिमम 300 कोटी रुपये ते 600 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी इन्शुअर करण्यासाठी सरकारी कंपनी इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात IREL, एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी सिलेक्टेड बेनिफिशरींना 500 टन्स NdPr ऑक्साईड सप्लाय करेल. आणि मित्रांनो, ही स्कीम भारतीय कंपन्या, ग्लोबल कंपन्या किंवा जॉईंट व्हेंचरसाठी ओपन आहे. हाऊएव्हर, लीड पार्टनरकडे ॲटलिस्ट 51% ओनरशिप असणे आवश्यक आहे. ॲप्लिकंट्सना मिनिमम नेटवर्थ आवश्यकता देखील पूर्ण कराव्या लागतील, ज्यासाठी बीड लावल्या जाणाऱ्या कॅपॅसिटीच्या साईजनुसार वाढतात. आपण येथे बघू शकतो 600 MTPA कॅपॅसिटीसाठी मिनिमम 180 कोटी रुपये नेटवर्थ, 700 ते 800 MTPA कॅपॅसिटीसाठी मिनिमम 245 कोटी रुपयांचा नेटवर्थ. तसेच जर आपण पुढे बघितले 900 ते 1,000 MTPA कॅपॅसिटीसाठी मिनिमम
310 कोटीचा नेटवर्थ तसेच 1100 ते 1200 MTPA कॅपॅसिटीसाठी मिनिमम 375 कोटीचा नेटवर्थ. आणि मित्रांनो, या स्कीममध्ये इंटरेस्ट असलेल्या कंपन्यांना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करावे लागेल, ज्याची टेक्निकल कमिटी तपासणी करेल. सरकारने सांगितले की एलिजिबिलिटी कंडिशन्स आणि टाइमलाईन सह अधिक रिक्वेस्ट फॉर प्रपोजल्समध्ये म्हणजे RFP मध्ये दिले जातील. तसेच मित्रांनो, या अपडेटमध्ये पुढे आहे की इंडियाच्या क्लीन एनर्जी, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वाढत्या प्रयत्नामुळे रेअर अर्थ मॅग्नेट्सची डिमांड झपाट्याने वाढत असताना स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट सेक्टरमध्ये डोमेस्टिक कॅपेबिलिटी निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे म्हणून पाहिले जाते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण गव्हर्नमेंटकडून रेअर अर्थ मॅग्नेट्सवर जी अपडेट आली आहे ती बघितली. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला समजले की हा रेअर अर्थ किती महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस तसेच वेगवेगळ्या जबरदस्त बिझनेससाठी हा रेअर अर्थ मॅग्नेट्स किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला या डिटेलमध्ये जो आपण अपडेट बघितला त्यात आपल्याला समजले. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण GMDC म्हणजे गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74%, FISची होल्डिंग आहे 3.32%, DISची होल्डिंग आहे 0.76% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.92%. आणि मित्रांनो, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून यामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज देखील 0% आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.20%, FISची होल्डिंग आहे 3.25%, DISची होल्डिंग आहे 13.86%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 4.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.40%. आणि ही सुद्धा गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून यामध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.14%, FISची होल्डिंग आहे 5.05%, DISची होल्डिंग आहे 6% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.79%. आणि ही सुद्धा एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण नाल्को म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.28%, FISची होल्डिंग आहे 16.22%, DISची होल्डिंग आहे 15.45% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.05% आणि या कंपनीमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे, कारण ही कंपनी देखील एक PSU कंपनी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त गव्हर्नमेंटकडून जी अपडेट आली आहे ती बघितली. तसेच हा बिझनेस कोणकोणत्या बिझनेसेससाठी किती महत्त्वाचा आहे ते सुद्धा आपण बघितले आहे. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.